हॅलो, मी अक्षय. तर नमस्कार मंडळी. आज आपण जाणार ते म्हणजे ट्रेनचा प्रवास करणार आहेत. तिकिटा काढली, आम्ही चाललो मीरा भाईंदरला. आणि नंतर मग आपण जाणार ते म्हणजे गॅजेट या शॉपमध्ये, ते म्हणजे भाईंदरला. तर मंडळी आम्ही बाईक चालू केली आणि आता आम्ही पोचलो नवी मुंबईला. महानगरपालिकेजवळ गेलो आणि आपला तिरंगा दिसला. नंतर मग आपण बघू तर काय समोर ही अशी ट्रॉफिक, म्हणजेच काय सिग्नल पडला की ट्रॉफिक. आता आम्ही पोचलो. काय मामाकडची तिकिटा काढली, आम्ही चाललो मीरा भाईंदरला. वसईची तिकिटा काढली. मग सुशील बोलला की काय नाही, आपण जरासा एक ज्यूस पिऊया. तर आम्ही मिक्स ज्यूस घेतला आणि नंतर मग तो पियाला सुरुवात केली. नंतर आम्ही पोचलो दादरला पोचलो तर गर्दी बघा, गर्दी आहे. आणि सुशील आणि मी मस्त की मजाक बघत लागलो, कारण की आम्हाला टाइमपास करायचा होता. कारण की आमची ट्रेन होती ती म्हणजे 2:50ची. तर आम्हाला इथं TC दिसले आणि त्या TC म्हणजे जो कोण उतरल त्याला पकडायचे. मग ते आम्ही जरा गंमत करत होतो. आणि नंतर मग सुशील आहे ना, तो जरा झोपी गेला. म्हणजे काय एकदम डाराडूर पंढरपूर झाला सुशील. आणि नंतर मग पोचलो मी मीरा भाईंदरला. आम्ही चाललो भाईंदर वेस्टला. तर पोचलो मीरा भाईंदरला आणि चालत चालत आलो आपल्या गॅजेट या शॉपमध्ये. तर बघा सुशीलने एंट्री केली मस्त की. आणि नंतर मग काय आपल्याला घ्यायचं होतं काय ड्रोन. तर सुशीलने मस्त की ओपनिंग करायला सुरुवात केली आणि ड्रोनचा सगळं साहित्य बाहेर काढला. आणि नंतर मग त्याला खूपच बरं वाटलं, कारण की एखाद्या मुलाचं काहीतरी स्वतःचं स्वप्न असतं, ते म्हणजे त्याला ते स्वतःहून करायचं होतं, ते त्यांनी स्वतःहूनच केलं. कारण की का त्याला जे घ्यायचं होतं त्यांनी घेतलं. मेरा मनीष राजपूत नाम है और स्टोर नाम का नाम है गैजेट 1208. ओके. तर गायच बघा आपण आलेलो आहे गॅजेटमध्ये आणि बघितला सुशीलने ड्रोन घेतलेला आहे ना. जेवढ्या ऑल ऑफ इंडिया वरून तर चालेल असं काही नाही. सगळेजण या दादाकडे येतात, नाही ड्रोन घेतात, कारण की याचा दुकान एवढा फेमस आहे ना, ते मी सांगू नाही शकत एवढा फेमस आहे. कारण की तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं त्यांनी सगळं उघडून सगळं आणि मस्त की ड्रोनचं सगळं साहित्य बाहेर काढला. आणि नंतर मग आम्ही झालो आता ड्रोन उडवायला सज्ज. तर आम्हाला त्या दादांनी सगळं पूर्ण शिकवलं. आणि नंतर मग सुशीलने ड्रोन उडवायला सुरुवात केली. तर ड्रोन उडवायला सुरुवात केली. मला पण लय आनंद झालेला आणि त्याला तर लयच आनंद झालेला, कारण की का स्वतःहून कधी ड्रोन आपण उडवलाच नव्हता. म्हणजे आपण काय असं कॉम्बो वगैरे उडवलेला. नंतर मग आता आपल्याला म्हणजे असा जो महागडा ड्रोन भेटला आणि एवढा स्वस्त भेटला हा ड्रोन, तर आम्हाला 50,000 EMI करून भेटलेला आहे. तर ज्याला कोणाला यायचं असेल तर या शॉपला नक्कीच या आणि विजिट करा. तर चला दादा, धन्यवाद.